अभिजित दिपकेसह 5 जणांवर औसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अभिजित दिपकेनं काही कार्यकर्त्यांसह औशातल्या एका शाळेची पाहणी केलेली होती। 100 गुन्हे दाखल झाले तरी शाळांची परिस्थिती समोर आणणारच अशी कॉकरोच जनता पार्टीनं आता भूमिका मांडलेली आहे। काल अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती, मिड डे मील ज्या किचनमध्ये बनतं ते किचन बंद होतं, तिथलं धान्य, भात, डाळी याच्यामध्ये किडे होते, तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपण वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते। त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं। तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।